आता ते माझं नाव सविता गैबीनाथ कुरवाडे, राहणार कडोळी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। आमच्या घरच्याला ताप आली म्हणून मी गावातल्या डॉक्टरकडे नेलं होतं। तर त्यांनी ताप आली म्हणून 2 सलाईन आणि त्याच्या जवळचं औषध पाजलं। तर ते औषध पाजल्याच्या नंतर त्याच्या अंगात आग व्हायला सुरुवात झाली। मग आम्ही वाशिमला नेलं देवळेकडे। तर देवळे डॉक्टरने सांगितलं की एक्सपायर झालेली औषधी देण्यात आली आहे आणि आयसीयूत टाकलं, पण गॅरंटी घेतली नव्हती ते वाचतील म्हणून। पण मग आम्ही म्हणलं बा जे असतील ते प्रयत्न करा। मी जाधव डॉक्टरला म्हणलं काय औषधी दिली, त्यानं काही मला सांगितली नाही। नंतर म्हणे मी बिल भरतो, तुमचं पूर्ण बिल भरतो, असं तसं मला बोलला। केस करू नका, मी काही केस केली नाही। आणि बिल आल्याच्या 2.25 लाख बिल आलं की मग म्हणे मी काही पैसे देत नाही, 10,000 20,000 मला म्हणून लागला, मी काही घेतले नाही। आणि मग गोरेगाव पोलीस स्टेशनला केस केली, तिथं काहीच केलं नाही। SP ऑफिसनं काहीच केलं नाही। वैद्यकीय अधिकाऱ्याकडे अर्ज दिला, त्यानं काहीच केलं नाही। 2 महिने लावले। त्याच्यानंतर मी हे उपोषणाचं आंदोलन दिलं आणि उपोषणाचं आंदोलन दिलं की मग नंतर मला म्हणत की आता आम्ही कारवाई करतो, तुम्ही उपोषणाला बसू नका। तरी पण मी काम केलं। मी म्हणलं तुमचे तुम्ही करा, माझी मला करू द्या। आता माझ्या अटी जेवढ्या मंजूर होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। माझ्या अटी म्हणजे माझा पूर्ण खर्च आणि त्याला शिक्षा आणि त्याच्या डिग्र्या रद्द। कारण की आज आम्हाला झालंय, आणखी पुढं आणखी दुसऱ्याला पण करेल ना असं हे। म्हणून मी त्याचे म्हणजे त्याचं लायसन पण, कारण की 10वी वर आणि 11वी वर डिग्री पास होत नसतात ना या डॉक्टरच्या, याच्या त्या 10वीच्या 11वीच्या डिग्री आहेत। म्हणून मला वाटते की या अधिकारी लोकांना काय करावं की त्याला म्हणजे हे लायसन पण त्याचं रद्द करावं, कारण मग पुन्हा आणखी एखादा असा बळी व्हावा त्याचा। त्याचं लायसन रद्द करणे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे, त्याच्यानंतरच मी माझं उपोषण मागे घेणार। मी बालाजी देशमुख, आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख हिंगोली। आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी एक कडोळी या ठिकाणची महिला या ठिकाणी उपोषण करत आहे। त्या महिलेचं नाव आहे सविता गैबीनाथ कुरवाडे। या महिलेचे कालपासून उपोषण चालू झाले आहे आणि या महिलेची अशी तक्रार आहे आरोग्य विभागाच्या विरोधामध्ये की तिचे जे मालक आहेत गैबीनाथ कुरवाडे यांना एका कडोळी येथील होमिओपॅथी डॉक्टरनी यांच्यावर उपचार केलेले आहेत। त्यांच्या मालकावर त्या चुकीचे उपचार झाल्यामुळे यांना खाजगी दवाखान्यामध्ये जवळपास 5 लाख रुपये लागलेले आहेत। 5 लाख रुपये लागून सुद्धा या महिलेचे जे पती आहेत त्या महिलेचे पती कायमस्वरूपी अपंग झाले आहेत। त्यामुळे या महिलेची प्रशासनाला अशी विनंती आहे की या महिलेचे जो महिलेच्या मालकावर ट्रीटमेंट करणारा जो डॉक्टर आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी, व त्याचा जो परवाना आहे, जो होमिओपॅथी किंवा तुमचं सलाईन लावण्याचे जे अधिकार त्यांना नसताना सुद्धा त्यांनी सलाईन लावून या संबंधित महिलेच्या पतीवर उपचार केलेले आहेत, ते अधिकार काढून घ्यावे व संबंधित डॉक्टरांची चौकशी करावी व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी या महिलेची मागणी आहे। परंतु या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब असतील, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी असतील किंवा अधिकारी DHO असतील, हे मग्न झालेले आहेत। या मग्न अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत या महिलेची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। ही महिला कालपासून एकटी या ठिकाणी उपोषणात बसलेली आहे। हिला कुठलाही सहारा नाही। आता तिचे स्वतःचे पती जर घरातले कुटुंबातला जर करता या ठिकाणी जर कायमस्वरूपी अपंगत्व झालेलं आहे, तर या महिलेनं जावं कोणाकडे न्याय मागावा अशी प्रशासनाने सुद्धा या महिलेकडे विचार करण्याची गरज होती। परंतु प्रशासनाने या ठिकाणी या महिलेचा विचार केलेला नाही। आपण पाहू शकता कालपासून आपल्याला येलो अलर्ट दिलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये, तरी सुद्धा प्रशासन या महिलेची दखल घेत नाही। जर या आरोग्य विभागाने या महिलेची दखल घेतली नाही आणि या महिलेला न्याय मिळवून दिला नाही, तर या आरोग्य विभागाच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीकडून मोठे जन आंदोलन या ठिकाणी छेडणार असल्याचे मी आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमातून सांगत आहे।